नमस्कार, सियाग रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ग्रीन चिली सॉस बनवणार आहे। तर हा ग्रीन चिली सॉस कसा बनवते ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ग्रीन चिली सॉस साठी लागणारे साहित्य बघूया आपण 1 वाटी हिरवी मिरची घेतली। ही मिरची धुवून आपण सुकवून घेतली। कमी तिखट असणारी हिरवी मिरची आहे। हे मीठ आहे, 2 चमचे मीठ आहे। ही साखर आहे, 3 चमचे साखर आहे ह्या चमच्याने। ह्या लसूण पाकळ्या 15 लसूण पाकळे आहेत। 1 इंच आलं आहे, ते तुकडे करून घेतले। ही जिरे पावडर आहे, अर्धा चमचा जिरे पावडर आहे। हे विनेगर आहे 5 चमचे। हे तेल आणि पाणी। आपण गॅस चालू करून घेणार आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा। त्याच्यावरती हा असा एक पॅन ठेवायचा। असा पॅन ठेवायचा आणि या पॅन मध्ये आपण 2 चमचे घेतलेले तेल आहे, ते तेल घालायचं। आणि त्या तेलामध्ये लसूण घालायचा। आल्याचे तुकडे आणि मिरची। हे थोडंसं हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये जिरे पावडर टाकायची। आणि 2 चमचे घेतलेले मीठ। हे सर्व आपण मध्यम गॅसवर करणार आहे। मिरची जास्तही करपू द्यायची नाही आणि भाजू द्यायची नाही। हे बघा, मिरचीमध्ये मीठ घातल्यामुळे सर्व मिरचीला मीठ लागलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालू। हे बघा, अर्धा ग्लास पाणी घातले मी आणि एकदम मंद गॅसवर किंवा मध्यम गॅसवर हे आपण शिजत ठेवायचे। आपण शिजत ठेवलेले आहे, मध्यम गॅस ठेवलाय। तर आपण याच्यावरती झाकण ठेवून ते शिजू द्यायचं। याच्यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत याला आपण शिजवून घेणार आहे। गॅस जास्त मोठा करू नका, नाहीतर त्याची कलर आणि चव ही बिघडेल। हे आपलं झाकून ठेवलंय। हे बघूया आपलं याच्यातलं पाणी आटले का बघूया। हे बघा, याच्यामधलं पूर्ण पाणी आटले। एक 10 मिनिटं हे आपण शिजवले। ते गॅस बंद करू। हे बघा, पूर्ण पाणी सुकलेलं आहे याच्यातलं। याच्यामध्ये पाणी अजिबात राहू देऊ नका। थोडंसं थंड झाल्यावर याच्यामध्ये आपण साखर मिसळणार आहे। हे बघा, आपण याच्यामध्ये साखर मिसळली। असं पूर्ण मिक्स करून घ्या। हे बघा, हे सगळं आपण मिक्स केले। हे थंड झाले। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भरणार आहे याला आणि बारीक करून घेणार आहे। हे बघा, हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण बारीक करून घेणार आहे। हे आपण सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले। तर याच्यामध्ये आपण विनेगर घालणार आहे। आता
हे बघा मी निम्मा विनेगर घातले, जर लागला तर आपण त्याच्यामध्ये अजून ऍड करणार आहे। ते मिक्सरनं बारीक फिरवून घ्यायचं। हे बघा हे बारीक करून घेतले, असं झालंय आपलं बारीक। ते जरा घट्ट आहे, तुम्हाला दाखवते। हे बघा याच्यामध्ये आपण विनेगर घालू, जे शिल्लक आहे ते सगळं घातले। आणि हे अजून एकदा फिरवून घेऊ मिक्सरने। हे बघा आपला ग्रीन चिली सॉस तयार आहे। हे आपण मिक्सरने फिरवून घेतले, फास्ट याच्यावर फिरवले, एकदम परफेक्ट असा बनलाय हा सॉस। हा तुम्ही फ्रीज मध्ये न ठेवता जरी वरतीच ठेवला असाल तर हा 2 ते 3 महिने टिकतो। जर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवला तर हा 6 महिने टिकू शकतो। हे बघा मी गाळून वगैरे काय घेतलं नाही, तुम्हाला गाळायचं असेल तर तुम्ही गाळून घेऊ शकता। काचेच्या बॉटल मध्ये हे भरून ठेवायचं आणि याला पाण्याचा हात लागू देऊ नका। हे बघा एकदम परफेक्ट असा झालाय। हा आपला ग्रीन चिली सॉस तयार आहे। हा ग्रीन चिली सॉस तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।